सर्वांना जय भीम जय महाराष्ट्र. इंडिया अनलिमिटेड इंडिया डिजिटल न्यूज चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. आज महत्त्वाच्या बातम्या अशा आहेत. वारा पाऊस असतानाही जवळजवळ 55 झाडे हे ठाणे महानगरपालिका क्षेत्रात पडली. वारा पाऊस असतानाही 55 झाडे ठाणे महानगरपालिका क्षेत्रात पडली. याचा अर्थ आज पर्यावरणाचा ऱ्हास झालेला आहे, दुर्भिक्ष आलेला आहे. कॉन्क्रीट जंगलामुळे जे मुख्य झाडांची मुळं आहेत ते खोदून काढली जातात आणि झाडं जरी तुम्हाला जिवंत दिसली तरी ते मृत झालेली असतात. आणि कॉन्क्रिटीकरणामुळे सर्व ठिकाणी रस्ते जे आहेत हे कॉन्क्रीट केले जातात आणि कॉन्क्रीट करण्यासाठी 1 इंच जागा रस्त्याच्या कॅरेज विड्थपासून ते फुटपाथपर्यंत सोडली जात नाही. सर्वीकडे कॉन्क्रीटकरण होतं. त्यामुळे जी काही झाडं आहेत त्या झाडाभोवती माती शिल्लक राहत नाही, त्यांची मुळे तुटले जातात आणि मातीनं शिल्लक राहिल्यामुळे झाडं पाऊस नसताही, ऊन पारा पाऊस नसतानी पडतात. म्हणजे बघा, माणूस 2 पायांवरती चालतो, बरोबर आहे, आणि चालता चालता जरासा जरी पाय मुरगळला तरी तो चालू शकत नाही. ही वस्तुस्थिती आहे. जर सायंटिफिकदृष्ट्या जर जिवंत माणसावर आपत्ती ओढू शकते तर चालता बोलता जिवंत माणसावर आपत्ती ओढू शकते. हे तर निसर्गातील जिवंत झाड आहे, मृत नाही, त्याला पण जीवन आहे. तर त्याची जर मुळी छाटल्या तर ते पडणार. हा निसर्गाचा नियम आहे. त्यामुळे यापुढे ठाणे महानगरपालिकेला एक तांत्रिक स्थापत्य अभियंता म्हणून सल्ला आहे माझा सल्लागारीमध्ये, तो ऐकावा. ज्यावेळेस आपण कॉन्क्रीट रस्ते करतो, बरोबर आहे, कॉन्क्रीट रस्ते करताना बाजूला कॉन्क्रीट फुटपाथ करतो, बरोबर आहे. कॉन्क्रीट रस्ते करतो, कॉन्क्रीट फुटपाथ करतो, कॅरेज विड्थ तो फुटपाथ. हा जो काही कॅरेज विड्थचा रस्ता आहे तो जो काय रस्त्याच्या विड्थप्रमाणे आपण UTW असो, कॉन्क्रीट असतो, कॉन्क्रीट करतो. आणि फुटपाथ आणि कपस्टोन ह्यामधलं जे अंतर आहे, आपण काय करतो, झाडापुरतं मर्यादित माती ठेवतो आणि बाकीचे कॉन्क्रीटिंग करतो. तसं न करता जो फुटपाथ आणि कपस्टोन आणि जो कॉन्क्रीट कॅरेज वेड आणि जे विपोल्स आहेत, कपस्टोनच्या इकडनं पाणी जातो, तर तो पोर्शन कमीत कमीत 2 फुटाचा पोर्शन हा निव्वळ मातीचा असावा, सरसकट. नुसता झाडापुरता स्क्वेअर मर्यादित नाही, झाडापुरता स्क्वेअर मर्यादित नाही, झाडापुरता स्क्वेअर मर्यादित नाही, तर सरसकट जसं कॉन्क्रीट रस्ती लेंथ जाते त्या लेंथच्या फुटपाथ आणि कॉन्क्रीट कॅरेज विड्थच्या आणि विपहोल जो काही कॉन्क्रीट पट्टा आहे तो 2 फुटाचा मोकळा असावा. जसं आपण सायकल ट्रॅकला करतो, जसं असं मोटरसायकलीनं करतो, जसं सायकल ट्रॅकला आपण ट्रॅक बनवतो, सिंथेटिक ट्रॅक. जसं आपण सायकल ट्रॅकला सिंथेटिक ट्रॅक पोखरण नंबर 2ला केलेला आहे, जो ट्रॅक बनवतो सिंथेटिक ट्रॅक, त्याप्रमाणे मातीचा ट्रॅक हा असावा. त्यात निव्वळ माती असावी, लाल मातीने भरगच्च असावं, झाड असावं आणि जो काही रस्त्याला माती आहे त्याच्यामध्ये गवत असावं. ही माझी धारणा आहे. मी नैसर्गिकदृष्ट्या अभ्यास करतो. झाडे लावा, पाणी जिरवा, पाणी अडवा, पाणी जिरवा आणि झाडे लावा. पाणी अडवा, पाणी जिरवा आणि पाणी अडवा, पाणी जिरवा आणि झाडे लावा. ह्या नैसर्गिक संस्थेची, इको फ्रेंडली संस्थेची मी जोडलेलो आहे आणि इको फ्रेंडली संस्थेचा हा संदेश आहे. इको फ्रेंडली संस्थेचा हा संदेश आहे की 75 लाख झाडे भारतामध्ये लावण्याचा संकल्प आहे. त्याची आम्ही रॅली काढली होती 15 ऑगस्टच्या दिवशी. तर हा हिशोब घेऊन ठाणे महानगरपालिका प्रशासनाला माझा संदेश आहे, सल्ला आहे. जे तुम्ही कॉन्क्रीट रस्ते करता, फुटपाथ, कॉन्क्रीट रस्त्याचं कॅरेज विड्थ आणि विपोल आणि कपस्टोन आणि विपोल, कपस्टोनपासून रस्त्यापर्यंतचा 2 फुटाचा पोर्शन मोकळा असावा, जो सरळ लेंथमध्ये मोकळा असावा, त्यात कंप्लीट माती असावी आणि ते झाड आणि बाकीच्या ठिकाणी गवत असावं. ही अशी आर्किटेक्चरल संकल्पना आहे, ते अंमलात आणावे. नुसतं झाडापुरते स्क्वेअर केला, माती आली आणि बाकीचा कॉन्क्रीट असला तर झाडाच्या मुळी
या खराब होतात आणि झाड आपोआप कोसळते, ऊन वारा पाऊस नसताना कोसळते. ही दुर्भाग्य आहे. पालघरमध्ये ट्रक कंटेनरच्या अपघातात 13 वर्षांचा मृत्यू झाला. फार दुःखद दुर्घटना आहे. आता कोणी कोणाला सांगावे आणि कोणी कोणाला कान टोचावे, कोणी कोणाला सांगावे, कोणी कोणाला कान टोचावे. काल उपमुख्यमंत्री, माजी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे महानगरपालिकेत आले. मी पण सोबत होतो. दालनाचं घटनेच्या ज्या शिवसेने दालनाचं उद्घाटन केलं, अभिमान आहे. एवढं मोठं दालन झालं, एवढे नागरिक येतात, तक्रारी घेऊन. एक मुख्यमंत्र्याचा सल्ला मी सांगतो. जे मुख्यमंत्री माजी, आताचे उपमुख्यमंत्री, हे जिल्हा प्रमुख म्हणजे मंत्री होण्यापूर्वी नगरसेवक होण्यापूर्वी एक शाखा प्रमुख होते. शाखा प्रमुख होते, नंतर धर्मवीरांनी नगरसेवक निवडून आणल्यानंतर एक पिक्चर आहे धर्मवीर, त्याच्यामध्ये दाखवलं आहे एक 6 महिने नगरसेवक येतो, तो गाडी घेतो, त्याला मार फटकवतो. आता हे तर खोक्याचे धनी झाले, त्यांना कोण फटकवणार? कारण नाहीच फटकवू शकत. धर्मवीर हयातीत पाहिजे ना तर फटकवणार ना. जे धर्मवीरांना टक्केची, सेटिंगची आणि खोक्याची घृणा होती, त्याने 41% भ्रष्टाचार उघड केला. 41% भ्रष्टाचार उघड केला. त्यांनी नगरसेवकांची तमा बाळगली नाही. त्या धर्मवीरांचे मार्गदर्शन तत्वे हे बिना भ्रष्टाचाराचे होते. परंतु आम्ही शिवसेना नगरसेवक धर्मवीरांना मारलं गेलं. माझा आरोप आहे, धर्मवीरांना मारलं गेलं. जसं करावं तसं भरावं, या अंती पाहावं. जसं करावं तसं भरावं आणि ह्याच जगी पाहावं म्हणून धर्मवीरांना जावं लागलं. ही फार दुर्धर सत्य घटना आहे, सत्य कहाणी आहे. ते कोणी टाळू शकत नाही. परंतु ज्यांच्या मार्गदर्शनाने जे गुंड सुंड होते, नगरसेवक झाले, कोणी मंत्री झाले, कोणी मुख्यमंत्री झाले, त्यांनी हा सल्ला द्यावा. मला एक हसण्यासारखी गोष्ट आहे की नौक्यांना सल्ला द्या की निधीवर डल्ला मारू नका. नौक्यांना सल्ला द्या, निधीवर डल्ला मारू नका. कारण तुम्ही डल्ले मारून झाले, तुम्ही खोके खाऊन झाले, तुम्ही गल्ले झाले, महानगरपालिका लुटून झाली. अजून सुद्धा मंत्री, खासदार, मुख्यमंत्री होऊन सुद्धा महानगरपालिका लुटताय. या छोट्या नौक्यानं सांगा ना, मी महापालिका लुटतोय. गडकरी रंगायचं लुटलं, शिवाजी मैदान, धर्मवीर टॉवर. तुम्ही धर्मवीरांच्या गोष्टी करता मार्गदर्शन. धर्मवीर टॉवर तोडला, त्याचं काम अजून चालू होत आहे. 1000 कोटीचं नव्याने ठाणे महापालिकेला भवन होते, त्याचं कोणाचं वरदस्त आहे? टक्क्याचं, खोक्याचं. आंध्र प्रदेशातील, कर्नाटकातील KMV राव ठेकेदार येतो, महाराष्ट्रात ठेकेदार नाहीत, त्याला आणतो श्रीकांत शिंदे खासदारांचा मित्राचा, खासदाराची कंपनी. म्हणजे ह्यानं सेटिंग घरी पोचले ना. आता त्यांचा दुसरा बंगला होतोय श्रीकांत शिंदेचा. यावरून समजून घ्या. मध्य प्रदेशामध्ये दारू पकडली जाते, दरेगावामध्ये ड्रग विकलं जातं, आणि आम्ही सल्ले नौकांना देतो की निधीवर डल्ला मारू नका. फार हास्यास्पद गोष्ट आहे. मला खरं ती बातमीसाठी एकदम उत्तम आवडली. शिवसेना भाजपच्या भांडणामध्ये विकास कामे खोळंबली, अगदी योग्य आहे. महानगरपालिका प्रस्थापित होऊन जानेवारीमध्ये निवडणुका झाल्या, फेब्रुवारीमध्ये महापौर बसले, आणि आल्यापासून सत्ताधारी मित्रपक्षाचं जे काही सत्ता आहे, या सत्तेमध्ये शिवसेना आणि भाजप तुतू मेमे चालू आहे. या तुतू मेमेमध्ये 15 तारखेच्या महासभेमध्ये दिसून आली. आणि या दोघांच्या भांडणामध्ये खरोखर ठाणे महानगरपालिका क्षेत्राचा विकास रखडला आहे. पावसापूर्वीची कामे रखडली आहेत, नाले सफाई रखडली, गटारी सफाई, रस्ते सफाई रखडले. त्यामुळे एकमेकावर आरोप करण्यातच यांचा दिवस जातो. भाजपाला बोलू देत नाही. 350 कोटीचा ऑडिट जो विधानसभेत घातला, 2265 कोटीच्या गटर पायवट झाल्या, ते कामच नाही. 2943 जे काही प्रशासकीय ठराव झाले त्यांची चौकशी होत नाही. आणि 10,000 कोटी मुख्यमंत्री झाल्यावर ते खर्च झाले, त्याचा तपशील दिला जात नाही. फंडाचे पैसे कर्मचाऱ्यांचे गायब केले जातात, विकास निधीला वापरत. मागासवर्गीय निधी, झोपडपट्टी विकास निधी, मागासवर्गीय निधी, झोपडपट्टी विकास निधी लाडक्या बहिणीला वापरला जातो, दिव्यांगांना वापरला जातो. 354 दिव्यांग स्टॉल फुटपाथवर आहेत. न्यायालयाचा निर्णय डावून कॉफी शॉप दिले जातात, अतिक्रमणे नाल्यावर होतात, मंदिरे नाल्यावर होतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकच्या इथे एकनाथ भोईर टपरी बांधतो, 10 टपऱ्या ज्या भवानी गार्डनला बांधतो. त्यामुळे आमची सत्ता आम्हीच खाणार आत्ता, आमची सत्ता आम्हीच खाणार आत्ता.
नको सहभाग कोणाचा, ना भारतीय जनता पार्टीचा. नको सहभाग कोणाचा ना भारतीय जनता पार्टीचा. म्हणून आम्ही भारतीय जनता पार्टीच्या सगळ्या नगरसेवकांना दाबायचा प्रयत्न करतो. त्यामुळे हा वाद होतो. त्यामुळे सत्तेमध्ये राहून जे काय नुकसान होतं ते नागरिकांचं होतं. कारण नागरिक हा कर भरतो, टॅक्स भरतो. नागरिक कर भरतो, टॅक्स भरतो. भला मोठा टॅक्स तुम्ही वाढवलात. 10,000, 15,000, 18,000 टॅक्स होतो. हे तुम्हाला सांगू इच्छा दुर्भिक्ष आहे. आणि कोणी कोणाला सल्ले द्यावे, कोणी कोणाचे कान टोचावे, हे तुम्ही शिका. धन्यवाद. जय महाराष्ट्र.